Hello everyone. Today we are going to learn figures of speech. This is very important topic in English grammar. First type is simile. A simile is a figure of speech that makes a comparison showing similarities between two different things. सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. तर शोविंग सिमिलॅरिटी बिटवीन टू डिफरंट थिंग म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या वस्तूंमधील सारखेपणा. शोविंग सिमिलॅरिटी तर त्या दोन वस्तू ज्या असतात ज्यांचा सारखेपणा दाखवायचा आहे तर त्या दोन डिफरंट पाहिजेत आणि त्यांच्यातील सारखेपणा दाखवण्याचं काम कंपॅरिझन या सिमिली अलंकारामध्ये केलं जातं. तर या अलंकारामध्ये काही असे शब्द आहेत की त्याच्यावरून सुद्धा आपण सिमिली अलंकार ओळखू शकतो. तर ते आहेत लाईक, ॲज. तर यांसारखे शब्द जर आपल्याला त्या सेंटेन्समध्ये दिसले तर आपण सांगू शकतो की हा सिमिली अलंकार आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात, तानाजी फाऊट लाईक अ टायगर. तर या ठिकाणी दोन वेगवेगळ्या, तर तानाजी आणि टायगर या दोन वेगवेगळ्या गोष्टींचं या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे आणि ते लाईक या शब्दावरून दर्शवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आय वॉज वंडरिंग लाईक अ क्लाउड. तर आय आणि क्लाउड, तर मी ढगासारखा फिरतो आहे. तर या ठिकाणी माझी आणि ढगाची तुलना केलेली आहे. नेक्स्ट आहे ओ माय लव लाईक अ रेड रेड रोज. तर या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल दे फाऊट लाईक कॅट्स अँड डॉग्स. तर या ठिकाणी त्यांच्या भांडणाची तुलना कॅट्स अँड डॉग्स यांच्या भांडणाशी केलेली आहे. नेक्स्ट ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. तर तो कुणासारखं स्ट्रॉंग आहे तर बैल. तर ऑक्स आणि ही तर यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. तर आपण वरील एक्झाम्पल्समधून आपण पाहिलं आहे की दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना कंपॅरिझन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाईक आणि ॲज हे वर्ड्स देखील आलेले आहेत. तर सिमिली अलंकारामध्ये सिमिली अलंकार ओळखण्याची ही एक ट्रिक आहे की लाईक आणि ॲज हे वर्ड्स या एक्झाम्पल्समध्ये किंवा सेंटेन्समध्ये येतात. नेक्स्ट टाईप इज मेटॅफर. अ मेटॅफर इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट मेक्स ॲन इम्प्लिसिट, implied or hidden comparison between two things that are unrelated, not alike, but which share some common characteristic. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. तर यामध्ये दोन वस्तूंची तुलना कंपॅरिझन केलं जातं, परंतु यामध्ये लाईक, ॲज अशा शब्दांचा वापर होत नाही. तर दोन वेगवेगळ्या वस्तूंची तुलना, दोन वेगवेगळ्या वस्तू या एकच आहेत असे भासवले जाते. आपण एक्झाम्पल पाहूयात. तानाजी वॉज अ लायन इन अ फाईट. नेक्स्ट लाईफ इज अ ड्रीम. जीवन हे एक स्वप्न आहे. तर या ठिकाणी जीवनाची तुलना ही स्वप्नाबरोबर केलेली आहे. वॉर इज द मदर ऑफ ऑल बॅटल्स. माय लव इज अ रेड रेड रोज. लँग्वेज इज द रोड मॅप ऑफ अ कल्चर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन वेगवेगळ्या वस्तूंची किंवा गोष्टींची तुलना केलेली आहे आणि यामध्ये लाईक, ॲज, सो याप्रमाणे शब्द आलेले नाहीत. यावरून आपल्याला हे मेटॅफरची एक्झाम्पल्स आहेत हे लक्षात येते. तर पुढील उदाहरणामधून आपण सिमिली आणि मेटॅफर यामध्ये नक्की काय फरक आहे हे पाहूयात. तर चला तर मग पाहू आपण. फर्स्ट ही फाऊट लाईक अ लायन अँड नेक्स्ट ही वॉज अ लायन इन द फाईट. तर तुम्ही पाहू शकता दोन्हीही वाक्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. तो सिंहासारखा लढतो अँड सेकंड सेंटेन्समध्ये तो लढण्यातील सिंह होता. म्हणजे दोन्ही सेंटेन्समध्ये त्याची तुलना सिंहासोबत केलेली आहे. परंतु फरक काय आहे तर सिमिलीमध्ये ही फाऊट लाईक अ लायन, तर या ठिकाणी लाईकचा वापर केलेला आहे आणि मेटॅफरमध्ये ही वॉज अ लायन इन द फाईट. तर मेटॅफरमध्ये लाईक या शब्दाचा वापर केला गेला नाही. तर त्या ठिकाणी वॉज हे वर्ब आलेलं आहे.
तर हा फरक सिमिली आणि मेटॅफर या अलंकारामध्ये आहे. नेक्स्ट टाइप इज personification. In personification, inanimate objects or things are given human qualities. The non-human objects are portrayed in such a way that we feel they have the ability to act like human beings. पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतना गुणोत्ती अलंकार. म्हणजे काय तर वस्तू, कल्पना, प्राणी किंवा अपरिचित वस्तूंना जेव्हा मानवी गुणांची किंवा भावनांची चेतना दिली जाते तेव्हा तो चेतना गुणोत्ती अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, द माउंटेन सिंग टुगेदर. When we say the mountain sing together, we are giving the mountain the ability to sing, which is human quality. तर सिंग म्हणजे गाणं म्हणण्याची ही क्वालिटी कुणाची आहे तर माणूसच गाणं बोलू शकतो. पर्वत गाणं बोलू शकतो का तर नाही, परंतु ती मानवाची जी क्वालिटी आहे ती पर्वताला दिलेली आहे. यावरून हा चेतना गुणोत्ती अलंकार सिद्ध होतो. सेकंड एक्झाम्पल, द ट्री किंग शाउटेड. तर तो झाड, तो राजा जो झाड आहे तो शाउटेड म्हणजे ओरडतो. या ठिकाणी ओरडण्याची जी क्वालिटी आहे ती मानवी क्वालिटी झाडाला दिलेली आहे. विंटर हॅड कॉल्ड देम. जर विंटर काय करतोय त्यांना बोलवतोय, तर विंटर बोलवू शकेल का तर नाही, तर ही मानवी क्वालिटी विंटरला दिलेली आहे. द ॲपल ट्री सेड. ॲपल सफरचंदाचं झाड म्हणालं. तर सफरचंदाचं झाड कधी बोलतं का तर वरील उदाहरणावरून आपल्याला समजतं की हे पर्सॉनिफिकेशन म्हणजेच ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत किंवा निर्जीव असतात त्यांना मानवी चेतना दिल्या जातात किंवा मानवी क्वालिटीज दिल्या जातात. त्यावरून आपण पर्सॉनिफिकेशन हा अलंकार ओळखू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण सिमिली, मेटॅफर आणि पर्सॉनिफिकेशन या फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास केलेला आहे. इतर फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. थँक्यू.